युवकांनो उठा, स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा, अशी आव्हानात्मक ऊर्जा तरुणांच्या मनात निर्माण करणाऱ्या आणि हजारो युवकांना ते ध्येय गाठण्यासाठी शिक्षणापासून कार्यक्षेत्रापर्यंतच्या सर्व सुविधा देणाऱ्या जे.के. जाधव या अलौकिक व्यक्तिमत्वाची ही यशोगाथा. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या ग्रामीण विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आदर्श आकृतीबंध घेऊन उदयाला आलेली ही संस्था 1984 सालची, म्हणजेच 25 वर्षापूर्वींची. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षात वैजापूर तालुक्याचा कायापालट तर झालाच, परंतु या बरोबरीनं औरंगाबाद आणि मुंबईतही या संस्थेनं शाखा विस्तार केला. या भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे शिल्पकार म्हणून आज ज्यांचा गौरवानं उल्लेख केला जातो ते संस्थापक अध्यक्ष जे.के. जाधव. शिऊर या खेडेगावात माझा जन्म झाला. या ठिकाणी मी 10वी पर्यंत शिकलो. पुढे मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आणि क्लास 1 अधिकारी म्हणून माझी शासनामध्ये नेमणूक झाली. मी बाहेर शहरामध्ये फिरत असताना माझ्या लक्षात असं यायचं की शहरामध्ये अनेक महाविद्यालय आहेत, अनेक कारखाने आहेत, अनेक नोकरीच्या व्यवसायाच्या संधी आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र मुलं शिकत नाहीत, मुली शिकत नाहीत, त्यांना नोकरीच्या संधी नाहीत. ते हे मला अत्यंत प्रकर्षाने जाणवायचं आणि वाटायचं की आपण आपल्या भागामध्ये, आपल्या गावात काहीतरी केलं पाहिजे. म्हणून पहिल्या प्रथम आम्ही मुलींच्या शिक्षणासाठी संत बहिणाबाई विद्यालय या नावाची शाळा सुरू केली आणि शाळेसोबतच म्हणजे शिक्षणासोबतच ग्रामीण भागामध्ये औद्योगिक विकास आणि शेतीचा विकास या तिन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे शिक्षण, शेती आणि औद्योगिक, परंतु या सगळ्यांचा पाया शिक्षण आहे. आभाळाला गवसणी घालण्याचं अभूतपूर्व कर्तृत्व सिद्ध केलेले जे.के. जाधव यांची ओळख आता केवळ भारतीय ग्रामीण पुनर्रचनेपुरतीच मर्यादित न राहता लोकजीवनाच्या विकासाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शक, ग्रामीण युवकांचं प्रेरणास्थान आणि तळागाळातल्या जनतेचं श्रद्धास्थान असा त्यांचा परिचय दिला जातो. ग्रामीण विकासाचं अर्थकारण, नियोजनबद्ध कौशल्य शिक्षण आणि युवकांनी उद्योजक होऊन श्रीमंत व्हावं यासाठी जनजागरण अशा त्रिसूत्रीचा जनक म्हणून ज्यांच्याकडे अंगुली निर्देश करता येईल असे जे.के. जाधव. वैजापूर तालुक्यातलं शिऊर नावाचं 5-6 हजार वस्तीचं छोटंसं गाव. विकासाच्या कोणत्याही खाणाखुणा नसलेलं 25 वर्षांपूर्वीचं शिऊर म्हणजे साऱ्या सुखसोयींपासून वंचित राहिलेलं, प्रगत जगाशी दुरान्वयही संबंध नसलेलं अत्यंत दुर्गम खेडं शिऊर. या खेड्यात केवळ 2.5 एकर कोरडवाहू शेती असलेल्या आणि अत्यंत हालाखीचं जीवन कंठत असलेल्या स्वातंत्र्य सैनिक खंडेराव जाधव यांचं हे घर. या खंडेरावांचं आयुष्य स्वतःच्या कोरडवाहू जमिनीकडे निराशेनं पाहण्यात जात होतं. या खंडेरावांच्या घरात जगन्नाथाच्या रूपानं एक अभ्यासू आणि जिज्ञासू बालकाचा उदय झाला. उत्साह, सद्गुण आणि जिद्द या त्रिगुणांनी ओतप्रोत भरलेल्या जगन्नाथानं बालपणीच ध्यास घेतला आपल्या खेड्याचं रूप पालटून टाकण्याचा, आपल्या युवकांना स्वावलंबी बनवण्याचा आणि निश्चय केला आपल्या मागास खेड्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा. जे.के. सरांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करतानाच अनेक अडचणींवर मात करावी लागली, तरी त्यांनी इतर ग्रामीण विद्यार्थ्यांसारखी शिक्षणाची कास सोडली नाही. अत्यंत काटकसरीनं जीवन जगत जे.के. सर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनियर झाले. जिद्द आणि परिश्रम या गुणांशी कधीच तडजोड करायची नाही या अंगभूत गुणांमुळे जे.के. जाधव प्रथम काही छोट्या नोकऱ्या मिळवण्यात यशस्वी झाले, पण त्यात समाधान न मिळाल्याने राज्य लोकसेवा आयोगाची अत्यंत अवघड परीक्षा देखील ते उत्तीर्ण झाले. यानंतर राज्याच्या उद्योग विभागात त्यांनी क्लास 1 अधिकाऱ्याचं पद मिळवलं.
आणि बघता बघता जे.के. जाधव राज्याचे उद्योग संचालकही झाले. मी उद्योग विभागामध्ये क्लास 1 या पदावर काम करत होतो. मी नागपूरला काम केलं, मुंबईला काम केलं, औरंगाबादला काम केलं आणि याच दरम्यान मला शासनाने 1985मध्ये परदेशात पाठवलं की मागासलेल्या भागाचा औद्योगिक विकास कसा करता येईल. तर मी UK जाऊन आलो, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, नंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई, औरंगाबाद, नागपूर या सगळ्या विभागांचा औद्योगिक विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. अनेक परदेशी कंपन्यांचे शिष्टमंडळ यायचे, मुख्यमंत्र्यांना भेटायचे, उद्योग मंत्र्यांना भेटायचे, आमच्याकडे यायचे आणि आम्ही मग महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागामध्ये उद्योग नेता येईल तसं प्रयत्न करून त्यांना मागासलेल्या भागामध्ये नेण्याचा प्रयत्न करायचो. तर याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्कोडा औरंगाबादला आले, फिॲट रांजणगाव पुण्याला आले, बजाज ऑटो औरंगाबादला आले. हे सगळं सरकारमध्ये काम करत असताना मला नेहमी असं वाटायचं की बाहेर हे काम करतो ही आपली सरकारी शासनाची नोकरीची जबाबदारी म्हणून आपण करतो आहे, परंतु आपली जी मातृभूमी आहे, आपलं जी जन्मभूमी आहे त्या परिसरामध्ये आपण आपल्या भागातल्या लोकांसाठी काही केलं पाहिजे. आणि ही जाणीव मला इतकी प्रकर्षाने होऊ लागायची कधी कधी की मला अस्वस्थ वाटायचं. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की हे काम, शिक्षणाचं काम, औद्योगिक विकासाचं काम, शेती विकासाचं काम, हे काम करण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे. म्हणून मी संस्था स्थापन करायचं ठरवलं. भारतीय ग्रामीण पुनर्वसन संस्था मी 1984मध्ये सुरू केली आणि शैक्षणिक, औद्योगिक या 2 गोष्टीवर मी जास्त जोर दिला. ग्रामीण युवकांमध्ये उद्योगाची प्रेरणा निर्माण करून त्यांना स्वावलंबी आणि श्रीमंत करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या जे.के. जाधवांना राज्याच्या अतिरिक्त उद्योग संचालकपदी विराजमान झाल्यामुळे मोठी संधी प्राप्त झाल्याचा आनंद झाला. आपल्या या पदाचा उपयोग महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ग्रामीण भागात औद्योगिक संस्थांची उभारणी करून आणि ग्रामीण युवकांना उद्योगाची संधी देऊन श्रीमंत बनवावं यासाठी झाला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी युवकांना प्रथम शिक्षित केलं पाहिजे, विविध कौशल्यांनी परिपूर्ण केलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांना स्वावलंबी बनवून श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवला पाहिजे. हे ओळखून जे.के. जाधवांनी केवळ वैजापूर किंवा औरंगाबाद एवढीच आपली कर्तृत्व मर्यादा न ठेवता अगदी मुंबईतही अनेक शिक्षण संस्थांचा विस्तार केला. ग्रामीण युवकाला राजधानीपर्यंत मजल मारता आली तरच त्याचा स्वतःचा आणि पर्यायानं त्याच्या खेड्याचा विकास होईल हे ओळखून जे.के. जाधवांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्थांचं जाळं विणलं. ग्रामीण विकासाचं अर्थकारण, गरजेप्रमाणे तंत्र शिक्षण आणि युवकांना स्वावलंबी होण्याचा संदेश देत सातत्यानं जनजागरण अशा त्रिसूत्रीवर यशाची पताका फडकवणाऱ्या जे.के. जाधव या विकास यात्रेच्या पांथस्ताची कहाणी थक्क करणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, नवी उमेद निर्माण करणारी आहे. ग्रामीण युवक केवळ साक्षर होऊन चालणार नाही, तर त्याला उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, कौशल्य शिक्षण मिळालं पाहिजे, स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास मिळाला पाहिजे. हे ओळखून जे.के. जाधवांनी अगदी प्राथमिक शिक्षणापासून अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन शिक्षणापर्यंतच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. मराठवाड्यातल्या ग्रामीण परिसराचा कायापालट करणाऱ्या या सगळ्या शिक्षण संस्थांनी घडवलीये एक स्वावलंबी युवकांची पिढी आणि ही प्रक्रिया अशी सुरू राहणार आहे पुढच्या प्रत्येक पिढीसाठी. जे.के. जाधवांच्या प्रयत्नांचा मागोवा घेतला आणि क्षणोक्षणी थक्क करणारी माहिती मिळत गेली. शासनात उच्च पदावर विराजमान झाल्यामुळेच आपल्या कर्तृत्वाला जोड मिळाली याबद्दल जे.के. जाधव कृतज्ञता व्यक्त करतात आणि शासनाच्या योजना तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक आदर्श शासकीय अधिकाऱ्यांसमोर उभा करतात. शिक्षण संस्थांच्या विस्ताराचा एवढा मोठा आवाका गाठणं एकट्या दुकट्याचं काम नाही, त्यासाठी समर्पित भावनेनं सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांची गरज असते. अशा आपल्या सहकाऱ्यांचा उल्लेख जे.के. जाधव आवर्जून करतात. भारतीय ग्रामीण पुनर्वसन संस्थेची सुरुवात करताना मला कैलासवासी दत्तात्रय शिवरकर, कैलासवासी के.एच. लोहाडे
यांची फार मदत झाली. त्यानंतर काळाच्या प्रवाहामध्ये माझी पत्नी सौ सरस्वती जाधव, माझा भाऊ एकनाथराव जाधव, माझे वडील श्री खंडेराव फकीरराव जाधव, माझे सासरे ॲडव्होकेट बी के देशमाने, माझे मित्र श्री आसाराम बोडखे, माझे मित्र श्री माणिकचंद चुडीवाल, आमचे नातेवाईक प्राध्यापक व्ही डी गाडेकर, अशा अनेक व्यक्तींचा मला खूप उपयोग झाला. पुढे बँक सुरू करताना श्री रावसाहेब शेळके, माझा भाऊ एकनाथराव जाधव, अर्जुन गायके, यासोबत सध्याचे केंद्रीय मंत्री श्री विलासरावजी देशमुख यांचाही मला फार पाठिंबा मिळाला. याबरोबरच माझे अनेक मित्र आहेत, अनेक सरकारी अधिकारी आहेत, अनेक नातेवाईक आहेत. त्या सर्वांचा उल्लेख इथं करणं शक्य नाही, परंतु त्यांच्या हातभारामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आजपर्यंत जो आमचा प्रवास आहे तो चांगल्या प्रकारे करू शकलो. शिऊर, वैजापूर, औरंगाबाद ते थेट मुंबई अशा अनेक ठिकाणी जे.के. जाधव यांनी शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला. या संस्थांमधली एक महत्वाची संस्था म्हणजे औरंगाबादची ही हायटेक इन्स्टिट्यूट. औरंगाबाद मधल्या हायटेक इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची ही थक्क करणारी वास्तुरचना, अद्ययावत प्रयोगशाळा, कुशल प्राध्यापक अशी खऱ्या अर्थानं हायटेक असलेली ही संस्था म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याचं वैभवच. जे.के. जाधव यांनी स्थापन केलेल्या संस्थांना आपण एक धावती भेट देतोय. आता आपण श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग परदरी औरंगाबाद या ठिकाणी आहोत. हे इंजिनिअरिंग कॉलेज आमच्या संस्थेने 2 वर्षापूर्वी सुरू केलं आहे. मी आता एकदम भूतकाळात जातो. मला आठवतं की 1972 जेव्हा मी बी झालो आणि 1968 मी प्रवेश घेतला इंजिनिअरिंग कॉलेजला, तेव्हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद हे एकच कॉलेज होतं. आणि आज औरंगाबाद शहरामध्ये 15 कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आमचे एकूण 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस औरंगाबादमध्ये आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना आता शिक्षणाच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत. जे.के. जाधव यांच्या आधी अशा प्रगत शिक्षण संस्था या भागात नव्हत्या. या महत्वाच्या शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल इथली जनता जे.के. जाधव यांचं ऋण सदैव मान्य करते. जे.के. सरांच्या कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा म्हणजे वडाळा पूर्व भागामधलं हे नॉलेज सेंटर. केजी ते पीजी म्हणजेच बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण अशा सर्व बाबी एकाच छताखाली देणारी एक महत्वाची संस्था म्हणजे हे नॉलेज सेंटर. वडाळा पूर्व भागातली अतिशय मोक्याची, प्रसन्न आणि हिरवीगार जागा म्हणजे शिक्षणासाठी अतिशय अनुकूल स्थान. या विस्तीर्ण इमारतीत आधुनिक ग्रंथालय, हायटेक कम्प्युटर लॅब, कुशल प्राध्यापक, तरुणाईनं गजबजलेलं कॅन्टीन या बाबी तर आहेतच, पण तळमजल्यालाच सुरक्षित असं लेडीज हॉस्टेल देखील आहे. इतक्या सर्व सुविधा अंडर वन रूफ हा शैक्षणिक क्षेत्रातला चमत्कारच.
JK जाधव आणि सरस्वतीताई यांचं या नॉलेज सेंटरच्या वाटचालीवर जातीनं लक्ष असतंच. इथल्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी JK सरांचा कायम मदतीचा हात आहेच आणि पाठीवर कौतुकाची थापही आहे. मुंबईमध्ये मी मराठवाडा लोकविकास मंच स्थापन केला, मराठवाडा टेक्नॉलॉजी असोसिएशन स्थापन केलं. या असोसिएशनद्वारे मराठवाड्यात जे अनेक लोक मुंबईमध्ये राहतात ते सगळे माझ्या संपर्कामध्ये आहेत, मी त्यांच्या संपर्कामध्ये. आम्ही मराठवाडा भूषण, मराठवाडा गौरव अशा प्रकारचे पुरस्कार प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये देतो. आणि या सामाजिक कार्यामुळे माझा खूप लोकांशी संबंध आला. मग माझ्या मित्राने मला सांगितलं की मुंबई पोर्ट ट्रस्टची एवढी इमारत उभी आहे आणि ती इमारत शैक्षणिक संस्थेला मिळू शकते. मी संधीची वाटच बघत होतो की 100 चौरस फूट मुंबईमध्ये जागा मिळत नाही आणि आपल्याला एकदम 1 लाख चौरस फुटाची इमारत आपली वाट बघते आणि मला असं वाटतं अरे इमारत आपलीच वाट बघत आहे. तर माझी इच्छा होती की मला मुंबईमध्ये काहीतरी करायचं आहे आणि ती इच्छा परमेश्वराने ओळखली समजा किंवा माझी धडपड समजा. तर असं प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळतं याचा अनुभव मी स्वतः बघितला आहे. 1 लाख चौरस फूट इमारत आपल्याला मिळाली. ती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे, पण 30 वर्षाच्या भाडेपट्ट्यावरती आपली मिळाली. आणि 2004मध्ये आम्ही नर्सरीपासून तर MBA पर्यंतचे 12 अभ्यासक्रम एकाच वर्षी त्या इमारतीमध्ये सुरू केले. मग योगायोग असा आहे की सर्व अभ्यासक्रमांना आम्हाला मंजुरी मिळाली. नाहीतर MBAला परवानगी मिळणं अवघड आहे, BEdला परवानगी मिळणं अवघड आहे, DEdला परवानगी मिळणं अवघड आहे. मुंबईमध्ये प्राथमिक शाळेला परवानगी मिळणंही अवघड आहे. परंतु आम्ही मुंबईमध्ये मराठी मिडियमची प्राथमिक शाळा, इंग्लिश मिडियमची प्राथमिक शाळा, मराठी मिडियमचं हायस्कूल, इंग्लिश मिडियमचं हायस्कूल, मराठी मिडियमचं ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मिडियमचं ज्युनियर कॉलेज, बॅचलर ऑफ एज्युकेशन 100 मुली इंग्लिश मिडियमच्या, 100 मुली मराठी मिडियमच्या, हे सगळं MMS मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स स्टडीज, MBA ज्याला आपण म्हणतो, तो MMSचा कोर्सही आम्हाला मिळाला. JK जाधव साहेबांनी या ठिकाणी JK नॉलेज सेंटर या नावाची संस्था सुरू केली. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आणि हे केवळ कष्ट गरिबीच्या जाणीवेतून घेतले. गरिबांचं दैन्य दूर व्हावं आणि शिक्षणाचा त्यांना सर्व सोयी सवलती उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी हे कष्ट घेतले. हे सर्व काम करण्यामध्ये JK साहेबांनी जनतेला विश्वासात घेतलेला आहे. जनतेचा सहभाग या ठिकाणी वाढतो आहे. त्यामुळेच त्यांची मुले इथं मोठ्या उत्साहानं येतात आणि प्रयत्न करतात. याबद्दल आम्ही सर्व हा परिसर, BPT हॉस्पिटलचा परिसर, नाडकर्णी उद्यानाचा परिसर आणि वडाळा पूर्व भाग हा परिसर त्यांचे संपूर्ण ऋणी आहोत. त्यांच्या कामगिरीबद्दल आम्हाला सदैव आत्मीयता वाटते, अभिमानाने छाती फुलून येते. एक चांगला माणूस पूर्व भागातून या ठिकाणी आला आणि इथे एक उत्तम शिक्षणाचं केंद्र उभा केलं. याबद्दल इथली सर्व जनता त्यांची ऋणी आहे. श्री JK जाधव हे माझे वडील जरी असले तरी ते मला गुरुसमानच आहेत. त्यांच्या सानिध्यात मी व्यवस्थापन, प्रभावी जनसंपर्क, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सतत प्रयत्नशील राहणे असे संस्कार माझ्यावर लहानपणापासूनच झालेत. युवकांनी उच्च शिक्षण घ्यावं, उद्योजक बनावं, स्वावलंबी होऊन अनेकांना रोजगार द्यावा यासाठी माझे वडील सतत प्रयत्नशील असतात आणि हा संदेश मी युवकांना देईल. JK जाधव आणि माझा परिचय जवळपास 4 दशकापासूनचा. त्यांनी त्यांची बहीण मला दिली. नात्याने ते माझे शालक आहेत. त्यापेक्षाही त्यांच्यापासून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यांची उद्योजकता, त्यांचं नेतृत्व, त्यांचं प्रशासन यातून मी खूप शिकलो. प्रामुख्याने त्यांनी शिऊर या गावामध्ये जे जिनिंग टाकलं होतं त्यांनी माझ्यावर खूप प्रभाव केला. त्यामुळं मी सुद्धा जिनिंग प्रेसिंग व्यवसायात घुसलो आणि माझी नोकरी सोडून दिली. आज मी त्यात यशस्वी झालो आहे. JK दादा आणि मी आम्ही भाऊ असल्याकारणाने साहजिकच अनेक वर्षापासून जन्माल्यापासून सोबत आहोत. त्यांची नेहमीची धडपड करण्याची सवय आणि त्यातूनच या ज्या अनेक गोष्टी समाज विकासासाठी ज्या झालेल्या आहेत, त्यात शाळा असेल, कॉलेज असेल, जिनिंग फॅक्टरी असेल, औद्योगिक वसाहत असेल, सातत्याने त्यांची धडपड करण्याचा प्रयत्न असल्यामुळे हे सगळं उभं राहू शकलं आणि सतत काम करत राहावं हा त्यांचा गुणधर्म असल्यामुळे जिल्हा, गाव, तालुका, पर्यायाने महाराष्ट्र या सर्व विकासामध्ये त्यांचं मोलाचं कार्य चालू आहे आणि त्यामुळे सातत्याने मी त्यांच्यासोबत आहे. अनेक कामं त्यांना सुचतात. आम्ही सर्वजण प्रयत्न करून ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चितपणे
त्यांचा या सर्व विकासामध्ये मोलाचा सहभाग आहे. तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी पॉलिटेक्निकला प्रवेश आहे. पॉलिटेक्निक झाला म्हणजे तुम्ही इंजिनियर व्हा, नंतर इंजिनिअरिंग कॉलेज असा आणि चांगलं तांत्रिक ज्ञान मिळवा आणि मोठे उद्योगपती व्हा, मालक. समजलं ना? युवकांना स्वावलंबी बनवण्याच्या प्रयत्नातला शिक्षण हा पहिला टप्पा. जे.के. जाधव यांनी याशिवायही समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, परिश्रमांबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या इतर अनेक पैलूंबद्दल आपण माहिती घेणार आहोत पुढच्या भागात, याच मालिकेत, याच वेळी.